नमस्कार. शब्दफुले या आपल्या पॉडकास्टवर 124व्या भागात मी सुजाता तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, हा आहे शब्दफुलेचा दुसरा सीझन. शब्दफुलेच्या पहिल्या पर्वात तुम्ही जशी मला साथ दिलीत तशीच तुमची साथ दुसऱ्या सीझनलाही मिळेल हीच आशा करते आणि हा एपिसोड सुरू करते. दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शब्दफुले लघुकथा लेखन स्पर्धेच्या विजयी कथा आपण दिवाळी विशेष कथा म्हणून सादर करणार आहोत. दिवाळी ऑडिओ अंकच समजा ना. आतापर्यंत आपण तृतीय पारितोषिक विजेत्या कथा ऐकल्या. आज आपण ऐकणार आहोत शब्दफुले कथारत्न द्वितीय पुरस्कार विजेती कथा. आणि या कथेच्या लेखिका अमृता जाधव यांनी आपल्याला एक संदेश पाठवलाय, तोही आपण ऐकणार आहोत. आणि लगेच ऐकणार आहोत कथा भेट. नमस्कार, मी अमृता चंद्रशेखर जाधव. मी 4 वर्षापासून लिखाण करते. माझे 11,000+ अनुयायी असून 50 लाख+ वाचक संख्या आहे. शब्दफुले आयोजित लघुकथा लेखन स्पर्धेसाठी मी भेट ही कथा लिहिली आणि मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की भारतातील टॉप 3 स्टोरी टेलिंग पॉडकास्टपैकी एक असणाऱ्या शब्दफुलेच्या स्पर्धेत ही लघुकथा द्वितीय क्रमांकाने विजेती झाली. रोख पारितोषिक प्रमाणपत्र व अतिशय सुंदर अशी भेटवस्तू बक्षीस स्वरूपात मिळाली. भेट ही कथा भय आणि सामाजिक कथा या दोघींचे मिश्रण आहे. या कथेचे परीक्षण आपल्या क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी केले. हा सन्मान दिल्याबद्दल आयोजक सुजाता व सन्माननीय परीक्षकांचे मनपूर्वक आभार. खूप सुंदर संदेश पाठवलाय. अमृता यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. आणि पुढच्या वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा. तर आता ऐकूया कथा भेट. मैथिलीचा आजचा संपूर्ण दिवस देखील अस्वस्थतेत गेला. एका विचित्र कोंडीत सापडलेली मैथिली आपली मनस्थिती ना धड कोणाला सांगू शकत होती, ना आपल्यासोबत होणाऱ्या अन्यायाला प्रतिकार करू शकत होती. असं म्हटलं जातं की श्रीमंत घरची मुलगी ही नांदवली जाते, तर गरिबा घरच्या मुलीला सासरी नांदावं लागतं. एका लहानशा अंगणवाडीत काम करणाऱ्या शिक्षिका आईची मोठी मुलगी मैथिली आणि तिच्या पाठची मालिनी. वडिलांचं छत्र लहानपणीच हरपलेलं. त्या गावातल्या अंगणवाडीत शिक्षिकेची नोकरी आणि वाळवणाचे पदार्थ विकून आईने दोघींना लहानाचं मोठं केलं. पण निसर्गाची किमया, दोघीही अतिशय रूपवान. यातच सरपंच आप्पा इनामदार यांची नजर मैथिलीवर पडली. आपल्या संपूर्ण इस्टेटीचा वारस असलेल्या नातू विलाससाठी त्यांनी तिला मागणी घातली आणि तिच्या आईसाठी आभाळच ठेंगणं झालं. इतके दिवस तोंड फिरवून ओळख देखील नाकारणारे नातेवाईक आता मैथिलीच्या आईला मदतीसाठी पुढे सरसावले. आप्पा म्हणजे पंचक्रोशीतलं एक सधन आणि करारी व्यक्तिमत्व. वाजत गाजत मैथिली आणि विलासची वरात भल्या मोठ्या वाड्याच्या दारात येऊन थांबली. ओवाळल्या गेलेल्या पंचारती सोबतच मैथिलीचं स्वागत आप्पांच्या घाणेरड्या नजरेने झालं. विलासच्या आई वडिलांच्या फोटोला नमस्कार करताना त्याच्या आईच्या डोळ्यात असलेले करुण भाव बघून मैथिलीला काहीतरी वेगळंच जाणवलं. विलासची आई द्रौपदी इनामदार यांचा मृत्यू विलासला पोरकं करून गेला होता. विलासला त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या मृत्यूबाबत आजही वाड्यात बोलायला बंदी होती. गावात देवदर्शनाला गेलेल्या जोडप्याला तुळजा भवानीच्या मंदिराबाहेर बसलेल्या गोदाने बघितलं. तिने मैथिलीकडे बघत हळूच सावध राहा असं पुटपुटलेलं तिने स्पष्टपणे पाहिलं होतं. पण मनोरुग्ण म्हणून गावात फिरणाऱ्या गोदाकडे तिने दुर्लक्ष केलं. विलास दिसायला देखणा आणि कामाला वाघ असला तरी त्याचा स्वभाव लाडात वाढलेला असल्यामुळे प्रचंड कोपिष्ट. अगदी लहान लहान गोष्टींवरून तो अगदीच रुद्ररूप धारण करी.
त्यात मैथिलीसारखी सुंदर बायको मिळाली म्हटल्यावर तो तिच्यावर अगदी मालकी हक्क गाजवू लागला. ती घरात आल्यानंतर घरात गडी माणसांचा राबता हळूहळू बंद करण्यात आला. घरातल्या सगळ्या कामांसाठी मोलकरणी ठेवण्यात आल्या. मैथिलीला बाहेर जाण्या येण्यासाठी देखील बंधनं घातली गेली. आपली रूपवान बायको कोणाच्याही नजरेस पडू नये याची काटेकोरपणे काळजी विलास घेत होता. बाहेर गावात देखील तिच्याबद्दल कोणी फारसं काही बोललेलं त्याला खपत नसे म्हणून त्याने हळूहळू मित्रांमध्ये जाणं येणं देखील कमी केलं. मैथिलीला मात्र त्याच्या या विचित्र स्वभावाचा खूप जाच सहन करावा लागत असे. त्यामुळे ती जरा त्याच्यापासून जपूनच राही. एके दिवशी अचानकच तिच्या बहिणीला पुण्यातल्या एका महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि तिच्या शिक्षणासाठी म्हणून तिच्या आईला तिच्यासोबत जावं लागलं. ही गोष्ट मैथिलीला जराशी संशयास्पद वाटली. पण आपलं नाही, निदान आपल्या बहिणीचं तरी शिकून भलं होईल या विचाराने तिने हसत आईला तिच्यासोबत जायला सांगितलं. आप्पांनी त्यांना भरभरून मदत केली. त्या दोघी गेल्या तशी गावात आणि भल्या थोरल्या वाड्यात मैथिली अक्षरशः एकाकी पडली. इतके दिवस अगदी ठणठणीत असलेल्या आप्पा मात्र आता अचानक आजारी पडू लागले. अगदी माझ्यात दवाखान्यात जायचं देखील त्राण नाही असं म्हणत त्यांचा 24 तास मुक्काम वाड्यातच होऊ लागला. विलास त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता ठेवत नव्हता. मैथिलीलाही ती अनिच्छेने करावीच लागत होती. विलास शेतावर गेला की आप्पा अनेकदा तिला लहान सहान गोष्टींसाठी खोलीत बोलावू लागले. अनेकदा औषध घेण्याच्या बहाण्याने तिच्या हाताला, पोटाला, पाठीला ते हेतू पुरस्सर स्पर्श करत. तर कधी उठून बसण्यासाठी आधार दे म्हणत तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न. मैथिलीला हा सगळा प्रकार अजिबात पसंत पडत नव्हता. परंतु आपल्या वडिलांच्या वयाचे आहेत असं स्वतःला समजावून ती दुर्लक्ष करे. दिवसेंदिवस हे प्रकार वाढत चालले होते. एक दिवस त्याने तिच्या साडीच्या निऱ्यांना हात घातला आणि तिचा संशय गाढ झाला. तिनं चमकून त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांनी एक हिऱ्याची अंगठी दाखवत किळसवाणं हास्य केलं. ती अंतर्बाह्य हादरली. त्यांच्या हाताला हिसडा मारून ती स्वयंपाक खोलीत पळाली. कितीतरी वेळ थरथरत ती कोपऱ्यात बसून होती. विचारांनी तिचा मेंदू पोखरायला सुरुवात केली. विलास तिला समजून घेईल ही शक्यता जवळपास शून्य होती. उलट तिला अजून त्रास दिला असता त्याने. तिनं ही घटना मनातच दाबून टाकली आणि या गोष्टींमुळे आप्पाच्या वृत्तीला अजूनच बळ मिळाल्यासारखं झालं. रोज काही ना काही घडतच होतं. आज आप्पांनी हद्द ओलांडली. आपली घाणेरडी इच्छा तिला स्पष्टपणे बोलून दाखवली. जर तिने हा प्रस्ताव नाकारला तर त्यांना इस्टेटीतून बेदखल करून हाकलून देण्यात येईल अशी धमकीही दिली. आईच्या आणि बहिणीच्या जीवालाही यामुळे धोका होऊ शकतो ही शक्यताही होतीच. आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय तिला समोर दिसेना. तिने आई आणि बहिणीसाठी एक पत्र लिहून ते मोलकरणीला दिलं. ते त्यांना मिळेल याचीही शाश्वती नव्हती. संध्याकाळी शांतपणे तिनं सारं काही आवरलं. देवापुढे निरांजन लावलं. घट्ट डोळे मिटले. केवळ द्रौपदीच्या रक्षणासाठी धावलास माधवा. सीतेच्या हतबलतेला कोणीच समजून घेत नाही. तिच्या नशिबी शेवटी अग्नी परीक्षाच. मनोमन देवाशी संवाद साधला. 2 अश्रू त्या कोमल गालांवर ओघळले. मध्यरात्री कधीतरी झोपेत तिचं संपूर्ण शरीर अवघडल्यासारखं झालं. तिनं मोठ्या मुश्किलीने डोळे उघडले. सगळ्या खोलीत धुराचे लोटच्या लोट दिसू लागले. चला, स्वतःला पेटवून घेण्याचे कष्ट वाचले असं म्हणत ती स्वतःशी हसली.
घशाला प्रचंड कोरड पडली म्हणून तो धूर चिरत ती स्वयंपाक खोलीत जाण्यासाठी उठली. आता मात्र अगदी सहज तिला उठता आलं. माठातून पाण्याचा पेला भरून ओठाला लावणार तोच स्वयंपाकघरात ती रडत बसली होती त्याच कोपऱ्यात ज्वाळात वेढलेली एक तिच्याही पेक्षा रूपवान स्त्री तिच्याकडे पाहून हसत होती. मैथिली थरथरली. काहीच क्षणात भानावर येत तिने हातातलं पाणी तिच्या अंगावर फेकलं. त्या ज्वाळा कमी करण्यासाठी तिने अख्खा माठच तिच्या अंगावर उपडा केला. 1, 2, 3, 4, 10 कितीही बादल्या पाणी ओतूनही ती हसत हसत जळतच होती. ही आग अशी विझणार नाही मैथिली. बरं झालं तुझी भेट झाली. चल, यावेळी सीतेच्या हातून रावण दहन होऊ दे. रावण दहन होऊ दे. वाड्याच्या सगळ्या खोल्या धुरानं काळपटल्या होत्या. विलास अप्पांना वाचवता वाचवता थोडाफार होरपळला होता. भीतीने डोळे अगदी मोठे होऊन आप्पा इनामदार जळून कोळसा झालेले होते. तरी देखील शवविच्छेदनाच्या अहवालात तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू अशी नोंद बघून सारं गाव चक्रावलं. पण वाड्यातल्या सगळ्यात जुन्या म्हाताऱ्या गोदा मोलकर्णीच्या चेहऱ्यावर मात्र हसू फुललं होतं. ती हसत हसत टाळ्या वाजवत होती. थोरल्या वहिनीसाहेब, या नीच नराधमाच्या काळ्या कृत्यांची चाहूल लागताच तुम्ही स्वतःची अब्रू आणि लेकराचा जीव वाचवण्यासाठी स्वतःला अग्निदेवतेच्या कुशीत सामावून घेतलं. पण आज तुमच्या सुनेनं त्याचा हिशोब पूर्ण केला. शेवटी मैथिलीला द्रौपदीनं साथ दिली. कथा भेट. लेखन अमृता चंद्रशेखर जाधव. आवाज सुजाता. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा आणि ह्या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या. तुमच्या प्रतिक्रियेने लेखकाला आम्हाला प्रोत्साहन मिळेल. तुम्ही प्रथमच या चॅनलला भेट देत असाल आणि हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं घंटेचं चिन्ह क्लिक करा म्हणजे नवनवीन कथांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आपण ऐकणार आहोत शब्दफुले कथारत्न प्रथम पुरस्कार विजेती कथा सरींवर सरी. मित्रांनो, शब्दफुले यूट्यूबवर तुम्हाला ऐकायला मिळेलच, पण त्याचप्रकारे सर्व प्रकारच्या पॉडकास्ट ॲपवर, म्युझिक ॲपवरही तुम्हाला ऐकायला मिळेल. तिथे तुम्ही नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. कमेंट करून तुमची प्रतिक्रिया कळवा, तुमच्या मित्रमैत्रिणींना कळवा. तुमच्या दीर्घकथा पाठवण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम तसंच ईमेलवरही तुम्ही मला संपर्क करू शकता. यूट्यूब, पॉडकास्ट, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ईमेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व लिंक्स मिळतील. या स्पर्धेला अनेकानेक कथा आल्या. शब्दफुले पॉडकास्टवर आपण काही निवडक कथा ऐकवणार आहोत, पण त्याचबरोबर अशाही अनेक कथा होत्या ज्या अगदी विजयी कथांच्या तोडीस तोड होत्या. त्यातल्या काही कथा प्रकाशित होत्या तर काही कथा इतर स्पर्धांना पाठवलेल्या होत्या. अशा प्रकारे नियमबाह्य असलेल्या कथा आम्हाला स्पर्धेत घेता आल्या नाहीत. त्याही सुंदर कथा ऐकण्याचा आनंद तुम्हाला शब्दफुले पॉडकास्टवर नक्कीच मिळेल. या स्पर्धेविषयीचा तुमचा फीडबॅक आणि शब्दफुले पॉडकास्टविषयीचा फीडबॅक तुम्ही मला ईमेल करून तुमच्या फोटोसहित जरूर पाठवा. आमच्या सोशल प्लॅटफॉर्मवर तुमचा सुंदर संदेश तुमच्या फोटोसहित आम्ही नक्की सादर करू. तर स्टे ट्यून. शब्दफुले बाय सुजाता. कुठे? शब्दफुले यूट्यूब चॅनल, स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना.com, जिओ7, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, ऑडिबल, स्टोरीटेल मराठी आणि सर्व म्युझिक ॲपवर. या पुरस्कार विजेत्या कथेबरोबरच मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. तर मग भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लेस्ड. थँक्यू. धन्यवाद. शब्दफुले बाय सुजाता. कथा, काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात.